तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आणि एका ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहे आमच्या धरणावर. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे भुताचा वाडा आणि कन्स्ट्रक्शन ऑफ रिसॉर्ट. चला. हे बघा, हे मित्र चढत आहेत वरती. ही एक चढावत लागते धरणावर चढताना. इकडे एक सरळ वाट आहे. ज्यांना ही अशी चढावत चढायला अडचण होत असेल त्यांना इकडे एक वाट आहे. ह्या वाटेने पण तुम्ही जाऊ शकता. चला आपण बघू आता पुढे. तर भावांनो, बघा तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे. हिरवगार वातावरण झालेलं आहे. कसा हसतोय बघा, आहे की नाही. दुसरं कार्टून काय गावल ते उचलत इकडे तिकडे येडत चाळ करत फिरते बघा. अशा व्यक्तींना आणायचं एकच कारण म्हणजे एंटरटेनमेंट. अशा व्यक्ती भेटल्या ना एकदम मज्जा. काय टेन्शन नाही, कंटाळा येत नाही हो. हा बघा गाव ठिकाणीचा देसी उपाय गहू ते न येण्यासाठी. धरणाच्या पलीकडे ही बघा ही वाट आहे. ह्या वाटावर आणला की हा एक भूताचा वाडा म्हणून ओळखला जाणारा वाडा आहे. ह्या वाड्याच्या आत रात्रीची भूत असतात म्हणे. आज तुम्हाला दाखवणार आहे. आम्हाला रात्रीची भीती वाटते म्हणून जरा दिवसाचा आलोय, पण तुम्हाला क्लिअरली व्ह्यू दाखवणार आहे. न कट करता काय इथं समोर गेले की भूताचा वाडा म्हणून दिसतो. आज सगळं गेलं, आत काय जाणार नाही कारण आम्हाला पण भीती वाटते ना, आम्ही पण माणसंच आहोत. तर चला. हा बघा हा दरवाजा, या दोन खिडक्या आहेत. खिडक्या जरा मुजल्यात. भूताचा वाडा म्हटलं मुजणार की. वाडाच पुरा मुजलाय. रात्रीच इथं कोणी येत नाही. हा म्हणे आयुष्या ओळखीचा होता कुठला भूताचा वाडा, तो घेऊन आलाय. हा आयुष म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर हा आयुष. गावच्या सगळ्या खुफिया जागा म्हणजे माहित असणारा व्यक्ती म्हणजे आयुष, आणि त्याचा जोडीदार म्हणजे नियोग्यांचा वेदांत. आज ह्याला पण आम्ही व्लॉग मध्ये घेतलेला आहे कारण ह्याला पण व्हायरल करायचा आहे. चला तर आम्हाला तुम्हाला पुढे दाखवणार आहे. इथनं समोर जरा गेले की इथे एक रिसॉर्टचं काम सुरू आहे. 1-2 वर्षात रिसॉर्ट पण आमच्या गावात सुरू होईल. स्विमिंग पूल सगळं सुरू करणार आहेत. आणि काय तुम्हाला पाहिजे असलं तर रूम पण भेटतील. साईडला इकडं आता तिकडं तुम्हाला नेणार आहे. म्हणजे दाखवणार आहे तुम्ही कसं येणार. इथनं बघा वाट आहे. अर्ध काम झालेलं आहे. हा रिसॉर्ट म्हणजे वेदांतला माहिती असणारी जागा म्हणून हा पुढे चाललाय बघा आम्हाला दाखवत. हा तो करवंदाच्या मागे लागलाय बघा. ह्या टायमाला करवंद कुठे भेटतील सांगा. हा धरणाच्या साईडला असा रोड आहे, कच्चा रोड आहे. हे बघा असं काहीतरी करत चालते. आता कशात पाय दिला तुम्हाला कसं दाखवू. थोडं चढायला लागेल ना भावा. हा बघा रिसॉर्ट रिसॉर्ट बनवणारी माणसं राहतात तिथे. हा रिसॉर्टचा सिक्युरिटी गार्ड. ही बघा इथं बैल आहेत. आमचा किशोर दादा इथं बैल चालवत आहे. तो एक बैल आणि इथं दुसरा आहे. सॉरी हा नव्हे, ह्याच्या पलीकडे एक आहे इथं. हे बघा रिसॉर्टचं काम चालू आहे. अर्ध झालंय, अजून अर्ध व्हायचं आहे. 5-4 मिनिट. हा बघा रिसॉर्ट. इथे सीसीटीव्ही लावलेले आहेत ओळखण्यासाठी. जर कोणी असले चोरी बिरी करायला आले असले तर
तुम्हाला आतनं दाखवतो कसं बांधकाम चालू आहे ते. 1-2 वर्षात पूर्ण होईल माझ्या मते रिसॉर्ट, जेव्हा आम्ही या गावातून बाहेर जाऊ कामामार्फे. हे बघा इथं माझ्या मते एक पूल होणार आहे, सर्क्युलर असल्यामुळे. ही एक रूम असं काय काय इथे सीसीटीव्ही लावले आहेत बघा. हा सर्क्युलर पूल. हे बघा काय पण येडे चाळ करत राहते. आता कुठे शिरलंय बघा. इथना दवाखाना पण दिसतो गवशाचा. हा बघा इथनं सरळ गेला तरी चालेल, पण तुम्हाला धरण पार करावं लागेल. मध्ये धरण येतं ना. तर चला आजचा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो, ह्याचा चेहरा दाखवून, कारण तुमचा दिवस चांगला जावा. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या.